उल्हास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्हास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्हास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। दुर्गा पूजा के अवसर पर शांति और सुरक्षा बनाए रखने के लिए उल्लासनगर पुलिस थाने में एक बैठक का आयोजन किया गया। बैठक की अध्यक्षता वरिष्ठ पुलिस निरीक्षक विष्णु तामाने ने की, जिसमें आयोजकों और स्थानीय नागरिकों को महत्वपूर्ण दिशा निर्देश दिए गए। तमाने ने बताया कि इस वर्ष उल्लासनगर पुलिस थाने में अंतर्गत कुल 18 सार्वजनिक और 8 निजी पंडाल स्थापित किए गए हैं। सुरक्षा के दृष्टिकोण से सभी पंडालों में सीसीटीवी कैमरा लगाना अनिवार्य होगा। साथ ही साउंड सिस्टम की आवाज नियंत्रण रखी जाएगी और दांडिया कार्यक्रम को समय पर समाप्त करना अनिवार्य होगा। नियमों का उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी। इसके अलावा पंडालों में जन जागृति कार्यक्रम आयोजित करने का सुझाव भी दिया गया, जिसमें नागरिकों को सुरक्षा और कानून पालन के प्रति जागरूक किया जाएगा। पुलिस ने इस जन जागृति अभियान में आयोजकों को सहयोग देने का आश्वासन दिया है। पूर्तता करायला सांगितली असेल ती तुमच्या परवानगीच्या अगोदर व्यवस्थित पूर्तता करून घ्या। मंडप असतो, तो मंडपच्या या ठिकाणी देवीच्या कमीत कमी 2 स्वयंसेवक हे 24 तास असले पाहिजे। मग ते स्वयंसेवकाची 2-2 तासाची 1-1 तासाची जसे तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीनं रोटेशन लावा। म्हणजे त्या ठिकाणी जे स्वयंसेवक असतील तर त्या ठिकाणी दिवाबत्ती असेल, देवीसाठी लावलेले हार तुरे असतील, तर या गोष्टींसाठी व्यवस्थित लक्ष ठेवतील आणि कुठलाही शेळे असेल किंवा कुठलं एखादी गाय असेल यासारखे प्राणी येऊन त्या ठिकाणी देवीला अर्पण केलेले फुलं असतील, हार असतील तर ते त्याला झटका देऊन त्याच्यापासून कुठला अनुचित प्रकार होणार नाही। चालू घडामोडी घटना घडतात बदलाव, त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर त्यासारखे चांगले उपक्रम दाखवा। मोबाईल ते मोबाईलचा वापर करत असताना मोबाईलच्या माध्यमातून पण बरेचदा फसवणूक होती किंवा मोबाईलचं व्यसन लहान मुलांना लागतं, तर त्याच्यासारखे काही त्यातून चांगले चांगले उपक्रम काय तुम्हाला दाखवता येत असेल तर ते उपक्रम दाखवा। आयडिया असतात आजकाल लहान मुलांकडे किंवा आज जे तरुण जे आहेत त्यांच्याकडे भरपूर छान छान आयडिया असतात। धांगड ठिकाणी चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातील। गरबा ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी गरबा होत असताना महिलांची मुलींची छेडछाड होणार नाही आणि निव्वळ महिलांना, जेणेकरून तिथं छेडछाडीला वाव मिळणार नाही। तर त्यामुळं महिला आणि पुरुष एकाच ठिकाणी कुठे असतात गरबा एकाच वेळेस एका नाही, तसं असेल तर उत्तम। पुरुषांना हौस असेल तर महिलांचं संपल्यानंतर ते करू शकतात, पण पुरुष आणि महिला एकत्र शक्यतो करू नका, ते टाळा, जेणेकरून कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही। या तुमचं जे मंडळ आहे ते धर्मादाय आयुक्त भाव जबरदस्ती अशा प्रकारचा प्रकार होणार नाही याची काळजी घ्या। जर का कुठला व्यापारी व्यक्ती नागरिक आमच्याकडे आला दबाव टाकून खंडणी धरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल। स्वेच्छेनं स्वयंस्फूर्तीनं जी काही वर्गणी मिळत असेल ती नक्की घ्या। कमी पडत असेल तर आपल्याला उत्साहित आपल्या खिशातनं टाका। नवरात्र उत्सवाच्या बद्दलच नाही सांगत, पुढच्या भविष्य काळात कुठल्या 4 ठिकाणी एखादं कुठला तरी मोर्चा चाललाय, काहीतरी आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात भाग घेतलाय, त्या ठिकाणी कुठे दगडफेक केली, गुन्हा दाखल झाला किंवा इतर कारणावर कुठल्या रस्त्याने जाताना कुठली तरी छेडछाड काढली किंवा आणखी 4 लोक जमले आणि त्यात तुम्ही झालं। या ठिकाणी त्या दिवशी असंच झालं की विसर्जन करून येत होते आणि त्यानंतर परत जात होते, तर त्यात एकामेकाकडे बघण्याच्या कारणावरून भांडणं झाली। इकडचे 10-12 तिकडचे 10-12 गुन्हा दाखल झाला हेलपाटे। आणि पूर्वी जे 1 जुलैच्या अगोदर जो IPCचा कायदा होता, त्याच्यानंतर जो आता भारतीय न्याय संहिता कायदा आलेला आहे, तर त्या कायद्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त कडक शिक्षा आणि कलम केलेले आहेत। त्याच्यामुळं पूर्वीच्या पेक्षा हे कडक कायदा आल्यामुळं आपल्याला कारवाई करताना त्या मुलांचं भविष्यकाळाचं नुकसान होऊ नये या दृष्टीनं नागरिकांशी भविष्यकाळाच्या तरुणांनी कसं वागावं याबद्दलचे काही चांगले व्याख्याते असतील त्यांना बोलवा, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करा, कायद्याची जनजागृती करा। वेळ पडली काही ठिकाणी गरज असेल आम्ही पण त्यांना नक्कीच सांगू, पण आपण सर्वांनी या प्रकारे योग्य ती दक्षता घ्या आणि उपक्रम उत्सवामध्ये पार पाडा। जी देवी जी आहे ते देवी डेसिबलच्या वरती असणार नाही याची काळजी घ्या। या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची त्या आवाजाबद्दल तक्रार आली तर कारवाई तर होणारच आहे, परंतु नॉर्मल परिस्थितीमध्ये ज्या तिथलं रिडिंग घेतलेलं असणार
आणि ज्यावेळेस तुमचा आवाज चालू असेल, गोंगाट चालू असेल, तर त्यावेळेसचा घेतला जाईल आणि त्यामुळे जी काही कारवाई असेल, तर इथला गुन्हा असेल तो गुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला परवानगी देणं न देणं, त्यासाठी परवानगी रद्द करणं, ह्या कारवाईला सामोरं जाऊ लागू नये याची काळजी सगळेजण घेणार याची मला खात्री आहे. त्याचबरोबर तुमचे जे उपक्रम राबवत असताना त्या ठिकाणी वेळेचं जे काही ठरवून दिलेलं असेल, 10 वाजायचं असेल, 12 वाजायचं असेल, जे काही टायमिंग असेल तर ते पाळणं गरजेचं आहे. 10 वाजताचं टायमिंग आहे तर 10ला 5 कमी असतानाच हे करा, नाही तर परत असतं साहेब अजून एक गाणं कशासाठी, अगोदर लवकर सुरू करा ना. मला कळत नाही अजून एक 10 नंतर काय गाणं वाजवायचं असतं आणि मग परत तिथं नाही साहेब अजून एक गाणं, हे काय कार्यक्रम. अरे ते हे करण्यापेक्षा तुम्ही लवकर सुरू करा. तुम्ही 4च्या 5च्या ऐवजी 4ला सुरू करा, काय हरकत नाही. पण त्या ठिकाणी कार्यक्रम लवकर सुरू करा आणि 10च्या आत संपवा याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नाही तर त्या ठिकाणी मग मी पोलिसांचं सहकार्य जे आहे ते असणारच आहे, पण 10 नंतर पण वाजवायचं जे असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहकार्य राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन घेतलेलं असेल तर लाईटचं कनेक्शन घेतलेलं असताना आता पावसाळ्याचे दिवस आहे, जरा काळजी ही घ्या की शॉर्ट सर्किट होणं असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्या तरी अनुचित प्रकार त्या लाईट घेतलेल्या कनेक्शनमुळे होणार नाही याची दक्षता घ्या. MSEB वाल्याकडून किंवा आपल्या इलेक्ट्रिशियन वाल्याकडून त्याची व्यवस्थित पडताळणी करून घ्या की कुठं ते उघडं नाही ना, ते जॉईंट 2 जॉईंट चिकटवले त्या जॉईंटच्या तिथं कुठंतरी हात लागला तर गडबड होणार नाही ना याची काळजी घ्या. कारण आपले लय कार्यकर्ते खूप उत्साही असतात, त्यांना एकदम कुठेतरी नको तिथं हात लावतील, काहीतरी शॉक बसणार आणि अनुचित प्रकार घडणार, तर असा प्रकार होणार नाही याची काळजी पण घ्या तुम्ही. आणि भविष्य काळामध्ये किंवा या उत्साहाच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्ही सर्व व्यवस्थित प्रकारे पार पाडणार याची खात्री बाळगतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोप्या भाषेमध्ये उत्सव साजरा करताना सामाजिक भान कसं जपायचं, त्याचबरोबर कायद्याचं पालन कसं करायचं, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. मला आशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टींचं चांगल्या प्रकारे पालन कराल आणि येणारा नवरात्र उत्सव शांततेत दरवर्षीप्रमाणे पाडू आपण सगळे मिळून. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सरांच्या वतीनं आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. अर्पणाला आने वाला नवरात्र उत्सव है, वो उत्सव शांतितापूर्ण इसमें होने के लिए लोगों की मीटिंग लिए थी. उसमें 50-60 जो ना ये थे मंडल के पदाधिकारी वो आए थे. तो उसमें आवाज का ये जो है लेवल ज्यादा नहीं होना चाहिए. उसके अलावा जो ये त्योहार है, त्योहार के बीच में सोशल उपक्रम जो उसमें इनको ये करने के लिए बताया है, जैसे कि महिलाओं की छेड़छाड़ नहीं होना या कुछ ये जो मोबाइल है, मोबाइल जैसे चीजें चोरी जाती है तो इस पे ध्यान रखने के लिए उनको बता दिया है. इसके अलावा वॉलंटियर्स को उनको अपॉइंट करने के लिए बताया है. और जैसे कि जो भी अच्छे प्रोग्राम है वो प्रोग्राम रख के जो सोशल मैसेज दे सकते हैं ऐसे उनको गाइडेंस किया है. सर इसकी समय सीमा क्या रहेगी, थोड़ा शहरवासियों को बताएंगे. अभी तो फिलहाल 10 बजे तक की रहती है, जैसे भी आगे चल के शायद कोर्ट में से उसके कम ज्यादा भी हो सकता है. फिर से एक बार क्या अपील करेगा शहरवासियों से जो नवरात्रि रखते हैं? ये नवरात्रि लोगों अभी जो मीटिंग लिया, वो मीटिंग में जो उनको इंस्ट्रक्शन दिए हैं वो सब फॉलो करने का उन्होंने ये कर दिया. और ये सब लोग जो बताया है नवरात्र उत्सव के पदाधिकारी को, तो उस हिसाब से जरूर बिल्कुल करेंगे और शांतिपूर्ण ये उत्सव बिल्कुल साजरा हो जाएगा. सभी शहरवासियों को नवरात्र उत्सव की हार्दिक शुभकामनाएं. आप सभी जानते हैं कि अभी कुछ ही दिनों में 2-4 दिनों में नवरात्रि उत्सव मनाने वाले हैं. तभी उत्सव किस प्रकार से मनाया जाए और किस प्रकार से उसे अति उत्साह से मनाया जाए, इस प्रकार का सभी मार्गदर्शन, अनमोल मार्गदर्शन आज आपने जो किया है तामने साहब और यहाँ के वरिष्ठ निरीक्षक दूसरे गोडसे साहब, इन्होंने उत्तम प्रकार से मार्गदर्शन किया है कि नवरात्र उत्सव आप शहर में किस प्रकार से मनाए, किस प्रकार से उस उत्सव के कारण किसी को कुछ तकलीफ ना हो, इस उत्सव का उन्होंने मार्गदर्शन किया है. तभी सभी शहरवासियों से मैं विनंती करता हूँ कि नवरात्र उत्सव आनंद और उत्साह से मनाए. यही हमारी सब शहरवासियों को नम्र विनंती है. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हाँ भाई, क्या अपील करेंगे समय सीमा के बारे में साहब ने बताया, उसके बारे में आप क्या अपील करेंगे शहरवासी? सभी शहरवासियों से मैं कहना चाहता हूँ, जो भी मंडल हुए उन सभी से, मंडलों से, और जो भी नवरात्र उत्सव किधर मनाते उन सभी से अपील करता हूँ कि जो भी पुलिसों ने मार्गदर्शन किया है वही मार्गदर्शन के अनुसार आप अपना उत्सव टाइम टेबल के अनुसार करें। जिस दिन 10 बजे का टाइम है 10 बजे ही अपना ये करे, 12 बजे का टाइम है 12 बजे का ही ये करे, कहीं भी अपने तरफ से कुछ गलती ना हो। यही मैं सब शहरवासियों से निवेदन और विनती करना चाहता हूँ। नवरात्रोत्सव को लेकर उल्लासनगर एक मंडल में आज मीटिंग ली गई, जिसमें हमारे वरिष्ठ पुलिस निरीक्षक गोडसे साहब ने हमारा अच्छा मार्गदर्शन किया और उन्होंने ऐसा रिक्वेस्ट किया है कि भाई हम लोग जब तक नवरात्रि का उत्सव चलता है तब तक हम लोग एक उनके मार्गदर्शन के अनुसार काम करें और शांति न भंग हो इस चीज का ध्यान रखें। तो बैठक उनकी अच्छे से संपन्न हुई और जैसा उन्होंने निर्देश दिया है, हम अपने मंडल में और अपने जो सहयोगी मंडल है सबसे रिक्वेस्ट करूंगा कि वो सब उनके ऊपर ध्यान दे और ज्यादा से ज्यादा नियमों का पालन कर सके।